नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत दिल्लीमध्ये, न्यू दिल्लीमध्ये उतरलेलो आहोत आपण. आणि आता आपण वेद डिलक्स या हॉटेलमध्ये आहोत. आणि इथले जे मॅनेजमेंट आहे हे सांभाळतात इथे. हे पाठी बघता येते, हे पहा इकडे हॉटेल आहे पूर्ण. तुम्ही दिल्लीला कधी आलेत न्यू दिल्लीला तर जस्ट इथे हा हॉटेल जवळच आहे. आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे AC रूम, नॉन AC रूम मिळतील तुम्हाला इथे. हे पहा रूम आपलं वरती आहे, नंतर तुम्हाला दाखवतो तुम्हाला मी. और ये सब मैनेज करते हैं इधर. आपका नाम क्या था? लाल बाबू. लाल बाबू इनका नाम है. और इनका सर्विस भी बढ़िया है. अभी तक तो बढ़िया सर्विस दिया है, अभी आगे देखेंगे. बढ़िया रहेगा ना? पूरा बढ़िया रहेगा, टेंशन मत लो, बिंदास. ओके, तो सर्विस बताया है आपको. सर्विस यहाँ पे अच्छा मिलेगा. आप दिल्ली में कभी भी आएंगे तो यहाँ पे आना है आपको. थैंक यू वेरी मच. हे पहा, हे सगळा दिल्लीचा परिसर आहे इकडे. हे बघा, दिल्ली बस, AC बस आहे बघा. हे सगळे हॉटेल आहेत इकडे, लॉजिंग सगळे हॉटेल आहेत. बघा गर्दी सगळी इकडे. हे पहा, हे सगळे हॉटेल आहेत एका, हे सगळे लाईनने. तुम्ही न्यू दिल्लीला उतरलेत, हे पूर्ण हॉटेल आहेत आजूबाजूला. हे बघा सगळे. हे बघा चपात्या लाटतोय बघा, चपात्या. हे बघा, हे सगळे मोठे मोठे हॉटेल आहेत सगळे. हे बघा हा पूर्ण दिल्ली स्टेशनचा वातावरण आहे हा. बघा. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत इंडिया गेट बघायला. आणि सगळे तयार झालेले आहेत इंडिया गेट बघण्यासाठी. चला तर जाऊया आपण पुढे. हे पहा मित्रांनो, हे दिल्लीचे न्यू दिल्लीचं हे आजूबाजूच्या स्टेशनचा एरिया आहे पूर्ण. हे पहा, आता आपण चाललो आहे इंडिया गेट बघायला. आणि आपण आता ऑटोमध्ये आहोत. ऑटोमध्ये बसलो आहे आपण आता. फ्लायओव्हर आहे. हे पहा, आता इथे इंडिया गेटच्या आम्ही जवळ आलो आहे. आणि इथे सिग्नलला गाडी लागलेली आहे. इकडे मुंबईसारखीच गर्दी आहे सर्व. क्या गर्मी है ना? कितना टेम्परेचर है अभी? हाँ देखो कितना 41 40. भरपूर गरमी आहे इकडं. एक मिनटं मित्रांनो, बघा दिल्लीला तुम्ही आले तर इकडे तुम्हाला चोरांपासून सावधान राहायचं आहे. कारण गर्दीचा फायदा घेऊन आपल्याबरोबर एक व्यक्ती आहेत नितीन सुतार, त्यांचा पण मोबाईल त्यांनी धक्का देऊन मारलेला आहे. तर दिल्लीला आल्याच्यानंतर तुम्हाला हे पण एक काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही बाय रस्त्याने चालताय तर आपण आता विचारणार आहोत, ते रिक्षावाले जे आहेत ना त्यांना विचारणार आहोत इकडे चोरांचं कसं काय. हाँ तो अंकल, यहाँ पे चोर बहुत है क्या? हाँ, जिधर भी बैठ सकते हैं आप, उधर भी है. हाँ, लेकिन जो है हमारे को जो ये सरकार जो बना है ना इस टाइम, हाँ, तो इसको कम से कम इस पे लगाम लगना चाहिए. प्रशासन दिल्ली पुलिस को टाइट करना चाहिए. अगर दिल्ली पुलिस टाइट हो जाए तो ये चोर वगैरह भाग जाएगा. ये चोर किस जगह पे होते हैं ज़्यादा? जहाँ पहाड़गंज बैठे हैं, पहाड़गंज में बहुत सारे चोर हैं. अच्छा. और गर्दी जाता है वहाँ पे, अधिकतर टूरिस्ट लोग जाता है. हाँ हाँ. और जहाँ पे गर्दी, हम लोग रोड पे चलते हैं. हाँ. हम लोग तो पता होता है ये चोर है, तो उससे हम लोग नहीं लड़ पाते. कारण क्या, हमें रोड पे डेली चलना होता है. और गर्दी जहाँ पे रहते वहाँ पे होते हैं क्या ज़्यादा? गर्दी जहाँ पे रहते वहाँ पे ज़्यादा होते हैं. भीड़ का फायदा उठा के मारते हैं. भीड़ का फायदा, जहाँ भीड़ ज़्यादा हो तो वहाँ करता है. हाँ, चाहे रेलवे स्टेशन हो चाहे कोई भी भीड़ हो, वहाँ पे इस तरह का काम करता है. मतलब आप पहचानते हैं उनको? हाँ, पता चल जाता है कि हम लोग ये पाकिट मारा. हाँ,
बघा मित्रांनो, अगर दिल्ली पुलिस अगर चाहे ऑटो वाले को अपना दाएं हाथ बनाना चाहता है हाँ। तो बहुत सारा हेल्प मिल सकता है दिल्ली पुलिस को, हाँ लेकिन दिल्ली पुलिस ऐसा करेगा नहीं, हाँ क्योंकि दिल्ली पुलिस को चाहिए चंदा। चंदा, उनको भी हप्ता जाता होगा। बिल्कुल जाता है, इसमें कोई शक नहीं है। हा, तर मित्रांनो बघा, ह्याच्यामध्ये सगळे मिळालेले असतात, सगळा रॅकेट असतो आज की तारीख में कोई भी देखो, कोई भी बाहर जाता है घूमने फिरने के लिए, हाँ। दंगा फसाद नहीं चाहता, हम भी नहीं चाहते। बराबर। तो यहाँ पे अभी सरकार किसकी है? इस वक्त बीजेपी की सरकार है। तो अच्छा काम हाँ, बीजेपी ठीक है, बीजेपी वाली मस्त है। सबका साथ सबका विकास, बहुत अच्छा है। बस बढ़िया काम करेंगे। मोदी जी भी अच्छा काम कर रहे हैं। बशर्ते होम मिनिस्ट्री को चाहिए कि दिल्ली पुलिस को टाइट करे। हाँ, ये वीडियो वायरल कीजिए आप। यस यस, हे व्हिडिओ व्हायरल होगा। हाँ, हे बघा, हे गार्डन आहे इकडे। होम मिनिस्टर को चाहिए प्रशासन टाइट करे, हाँ दिल्ली पुलिस को टाइट करे। क्राइम बहुत दिल्ली में होता है, हाँ, इसको रोके। देखिए यहाँ का रिक्शा वाले जो है उनकी डिमांड है कि यहाँ पे सारी चीज़ें रोकनी चाहिए और दिल्ली के पुलिस को भी सपोर्ट करने के लिए तैयार है। थैंक यू अंकल, आपने बहुत बढ़िया जानकारी दिया। आप ये बात में देखिए, आप जब महाराष्ट्र में जाइएगा, महाराष्ट्र में भी चोर बदमाश होगा। हाँ, अब वहाँ की प्रशासन की क्या परेशानी है, नहीं, लेकिन क्या ये- है वो तो महाराष्ट्र के लोग को पता होगा। हम दिल्ली में हैं तो इतना दिल्ली के हम इतना लोग को नहीं है, पता लेकिन इतना नहीं, यहाँ पे बहुत ज़्यादा है। हाँ, तो यहाँ भी अगर देखो, कानून की खौफ अगर होता है किसी में, हाँ तो वो सारा सब कुछ सिस्टम सुधर जाता है। हाँ। और जब कानून की खौफ ना हो हाँ। तो सबको सारा सिस्टम खत्म हो जाता है। बराबर। कानून की खौफ में दिल्ली में नहीं है। हाँ। एक ट्रैफिक व्यवस्था इतना खराब है, हाँ। ये बहुत बेकार है। हाँ यार ये अभी झुग्गियाँ उतार रहे हैं, झुग्गियाँ तोड़ रहे हैं दिल्ली सरकार। बराबर। अभी बताओ, इससे पहले वर्तमान जो सरकार था इनको बसाए क्यों? हाँ, बसा करके तो अभी उतारे क्यों? तो उसमें भी हुआ अब कुछ। इसको नहीं, इसको उसके पर भी कार्रवाई होना चाहिए ना। हाँ, जिन्होंने क्योंकि पहला जिनको बसाया, जो प्रशासन ने पैसे लेकर के एमसीडी हो चाहे दिल्ली पुलिस हो, हाँ। जिसने भी पैसे लिया उसके पर वो कार्रवाई करो उनके ना। ऊपर भी कार्रवाई होनी तुमने चाहिए। क्यों बसाया इसको? बराबर, तभी एक आम आदमी खुश हो जाएगा। हाँ बिल्कुल। अब गरीब आदमी जो मकान बनाए, हजारों लाखों रुपए लगा करके अपना रहना शुरू कर दिया, उसने चलो अपना घर गृहस्थी, हालांकि कोई भी झुग्गी जो डाला है, हाँ। सबके पास कहीं न कहीं व्यवस्था होगा, हाँ। कहीं न कहीं जगह होगा, जमीन होगा। हाँ। ऐसा नहीं तो नहीं होगा। उसको ऐसे भी है, एक झुग्गी के अपने बाप को भी दे रखा है, बेटे को भी दे रखा है, भतीजों को भी दे रखा है, अपने हाँ। बहू को भी दे रखा है। तो अंकल, यहाँ पे अभी देखने के लिए हमें क्या क्या है? मतलब इंडिया गेट तो है, बाकी क्या क्या? इंडिया गेट है, चिड़ियाघर है, अक्षरधाम मंदिर है, लाल किला है, कुतुब मीनार है, अच्छा, और लोटस मंदिर है, चांदनी चौक, चांदनी चौक भी है चांदनी क्या? चौक भी है, चांदनी चौक मार्केट एरिया है। अच्छा, तो अभी वो चालू रहेगा? हाँ, मार्केट तो 8 बजे तक चालू खुला रहता है। अच्छा, वहाँ अपना लाल किले के सामने आपको जैन मंदिर मिलेगा, उससे आगे जाइएगा जैन मंदिर मिलेगा, गौर शंकर मंदिर होगा, उसके बाद जा करके जो है गुरुद्वारा मिलेगा आपको। अच्छा, यानी बहुत सारे स्पॉट देखने के लिए है यहाँ पे। हाँ, है, बहुत है। एक टाइम पूरा उसके दिन लिए- चाहिए। हाँ, उसको टाइम चाहिए बहुत ज़्यादा। तो अभी इंडिया गेट आया क्या नज़दीक? अब ये है, आप उधर तो नहीं जा पाएंगे क्योंकि हम लोग उधर से तो नहीं पाएंगे। यहाँ से आप पुलिस को कोई दिक्कत नहीं है। तो रास्ता क्रॉस तो हमें करके देने का, एक इतना बड़ा रास्ता क्रॉस करने के लिए हमको बारे ये रानी है, ये क्रॉसिंग का ये रास्ता है। हाँ, अब यहाँ उतार देते हैं, जरूर ट्रैफिक वाले चला, खड़े हैं वो चालान करने के लिए। हाँ, चलो अभी हम आए हैं यहाँ पे, और अभी थैंक यू अंकल, आपने बहुत बढ़िया जानकारी दी। चलो, हे पहा, हे दिल्लीचा इंडिया गेटच्या जवळचा परिसर आहे सगळा। हे बघा, रात्रीचे आता 8 वाजलेले आहेत। हे बघा, हा सगळा परिसर आहे इकडचा। हे पहा, आपण इंडिया गेटच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे आपण। हे पहा,
समोर बघताय तुम्ही, हे बघा पब्लिक आता 8 वाजून गेलेत, पब्लिक फुल आहे इकडे. पार्टी पण एरिया है. पहले मतलब हो सकता है कि पहरेदारी वगैरह करता होगा, ताकि पहले अंग्रेज के राज था, चारों तरफ पहरेदारी वगैरह करता होगा. तो यहाँ हे पहा इथलं गार्डन आहे, आपण बघणार आहोत. कोणाची मूर्ती आहे ती, तर आपण फर्स्ट टाइम सगळे येतो. तुम्ही नंतर उभे राहा तिथे. पंडित जवाहरलाल नेहरू ना, नाही, सुभाषचंद्र बोस. हे पहा इथे सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य सैनिक यांची मूर्ती आहे, भव्य मूर्ती आहे. हे पहा, आणि हे पहा सगळे आपली टीम आहे, सगळे सेल्फी फोटो काढण्यामध्ये मग्न आहे. हे देखो नंदलालजी आहे. हे बघा आउट ऑफ इंडियावरून पण लोक येतात इकडे फिरायला. हे पहा हे इंडिया गेट आहे. नमस्कार मित्रांनो, हे इंडिया गेट आहे आणि तिथे सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती आहे. पाहू शकता, भव्य मूर्ती, स्वातंत्र्य सैनिक जे होते त्यांची मूर्ती आहे. हे पहा मित्रांनो, आपल्याबरोबर आता टीम तर भरपूर मोठी आलेली आहे, पण त्याच्यातले काही लोक आपल्याबरोबर आहेत. नंदलालजी आहेत, शब्बीर सर आहेत, भरत जाधव सर आहेत, नितीन सुतार सर आहेत आणि भावेश जवरत हे सर आहेत. हे बघा आता आपण इंडिया गेटच्या इथेच आहोत. हे पहा, हे पहा इंडिया गेटच्या समोर उभे आहोत. एक मिनिट. आणि आपण आता आहोत इंडिया गेटच्या इथे, दिल्लीमध्ये आलेलो आपण फिरायला. आणि हे पाहू शकता तुम्ही, इंडिया गेटचं हे आता रात्री 8 वाजल्याचं चिन्ह आहे. हे पहा, छान असा इकडे क्लायमेट, पब्लिक बघा किती आहे इकडे. हे पहा, सर्व पब्लिक सगळी फिरण्यासाठी आलेली आहे इकडे, आणि सर्व फोटो सेशन चालू आहे इकडे. हे पहा किती पब्लिक आहे बघा. हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे. हे पहा, नमस्कार मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत इंडिया गेटच्या इथे. आणि हे तुम्ही पाठी बघू शकता, सुंदर छान असा पाण्याचा फवारा जो आहे 3 कलरमध्ये. इंडिया गेट आपले भारताचे जे 3 कलर आहेत त्या 3 कलरमध्ये आहे. हे पहा, ग्रीन, व्हाईट आणि वरती ऑरेंज आहे. जसं गेटला पण सेम आहे आणि पाठी इथे पण बघू शकता तुम्ही. हे पहा, हे पहा, हे आलेले आहेत नेवरेकर सर, नेवरेकर मॅडम, माडिक मॅडम आहेत. आणि ही मस्तीखोर, तिचं नाव काय? नाव काय? अनन्या. ही पण आलेली आहे. चला भेटूया पुढे. हॅलो. हा इंडिया गेट आणि आजूबाजूचा परिसर आहे.
ये देखो हमारे साथ नंदलाल जी भी है, भरत जाधव है, इंडिया गेट सर्व फिरायला आलेले आहेत. बघा नितीन सुतार पालघर. समुद्र आहे. हे बघा हे भावेश सर, हे बघा हे भावेश सर पण आहे, नेवरेकर साहेब आहे. सगळे कोकणातून आले, जवळजवळ 150-200 लोक आले इकडे फिरायला. चला हां शब्बीर सर हे बघा हरणेवरून. इंडिया गेट. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला इंडिया गेट आपलं बघून झालेलं आहे आणि आता आपण इथून निघणार आहोत आणि आपण आता पुन्हा ऑटो पकडून आपल्या हॉटेलवरती जाणार आहोत. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला जास्तीत शेअर करा मित्रांनो. सुनील राठाडे या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आशीर्वाद राहू द्या आपले सर्वांचे. थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.